आजचा जो बायोटा आहे तो सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील मुलीचा आहे आणि त्यांना सांगली, कराड आणि कोल्हापूर भागातील मुलगा हा लग्नासाठी त्यांना चालत आहे. त्यामुळे विनंती आहे, कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांची अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर काही अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्याकडे शेअर केल्याने नक्कीच त्यांचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधू सूचक केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 2004. उंची मुलीची 5 फूट 7 इंच आहे. मुलीची उंची अतिशय चांगली आहे. मुलीचा रंग गोरा आहे. मुलीचे शिक्षण BCA मधून झालेलं असून मुलगी सध्या पुण्यामध्ये जॉब करत आहे. मुलीचे मूळचे गाव हे पलूस तालुक्यातील आहे, सांगली जिल्ह्यातील, आणि मुलगी ही 96 कोळी मराठा कास्टमधील आहे. त्यांनी अपेक्षा सांगताना एक गोष्ट सांगितलेली आहे की त्यांना पुण्यामध्ये सेटल असणारा मुलगा असावा अशी त्यांची अपेक्षा नाहीये. पुण्यामध्ये असेल तरी चालेल किंवा एखादा मुलगा कराड, सांगली किंवा कोल्हापूर इत्यादी भागामध्ये जरी सेटल असेल मुलगा, त्यांनी सांगताना विशेष करून सांगितलेलं आहे की एखादा मुलगा ग्रामीण भागात जरी सेटल असेल तरीही त्यांना चालेल, फक्त मुलाचं उच्च शिक्षण झालेलं असावं. जसं की BCA आहे, MCA आहे, BSc आहे, MSc आहे, MBA आहे किंवा इंजिनिअरिंग फील्डमधून किंवा कोणत्याही क्षेत्रामधून मुलाचं उच्च शिक्षण झालेलं असावं. मुलाचा एकतर वेल सेटल चांगला व्यवसाय असावा किंवा त्या मुलाची नोकरी तरी चांगली असावी, एक स्थिर स्थावर मालमत्ता तरी मुलाची चांगली असावी आणि मुलाच्या घरातली माणसं आणि तो मुलगा स्वभावाने चांगला असावा. मग तो मुलगा जरी ग्रामीण भागात राहत असेल तरीही त्यांना चालत आहे आणि त्या मुलाचं जे जन्मवर्ष आहे ते 2000 सालापर्यंत असावं. त्यामुळे आज अशा प्रकारच्या अपेक्षा असणारी स्थळं खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे हा खरोखर एक चांगला बायोडेटा आहे. तुम्ही जर का या भागातील असाल आणि या अपेक्षा बघत असाल तर तुम्हाला स्क्रीनवरती हे 2 नंबर दिसत आहेत, त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्कीच आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करा. तुम्ही ऑनलाईन व्हॉट्सअपवरती बायोडाटा फोटो पाठवून सुद्धा नाव नोंदणी करू शकता किंवा थेट आपल्या ऑफिसमधून सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता. आज बहुतांश पालकांची अशा अपेक्षा आहे की मुलगा हा पुण्यात सेटल असावा किंवा मुंबईत सेटल असावा. इतर ठिकाणी, इतर जिल्ह्यामध्ये मुलगा जर का सेटल असतात त्या मुलांची लग्न ठरायला थोडासा वेळ लागतोय. कारण आज प्रत्येक मुली शिकलेल्या आहेत, मुली बहुतांश मुली आज नोकरी करत आहेत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा असते मुलगा पुणे मुंबई सेटल असावा. पण आज ग्रामीण भागात राहणारा मुलगा असावा अशी म्हणणारी स्थळं तर खूपच कमी आहेत. मी म्हणून दुर्मिळच आहेत. अशी स्थळं शक्यतो मिळत नाहीत. त्यामुळे ही खरोखर एक चांगली संधी तुमच्यासाठी आहे. तुम्ही नक्कीच जर काही अपेक्षा बघत असाल तर आपल्या वधूवर केंद्राशी संपर्क करा. पण जी मुलं खेडेगावात राहत आहेत, त्यांचं शिक्षण कमी आहे, जे छोटी मोठी नोकरी किंवा छोटा मोठा व्यवसाय करतात, अशा मुलांसाठी मिळती स्थळं खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे ज्या मुलांचं शिक्षण कमी आहे त्यांनी नावनोंदणी करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला स्थळं अतिशय कमी प्रमाणात मिळणार आहेत. किती मिळतील हे आपण सांगू शकत नाही, कारण आज मुली बहुतांश शिकलेल्या आहेत, तर मुलींच्या अपेक्षाही त्या पटीमध्ये तशा वाढलेल्या आहेत. त्यामुळे अशी स्थळे अधून मधून येतात. आपल्याला हवा आहे तो म्हणजे पेशन्स, संयम. घाई गडबड करून आपलं आज लग्न होणार नाही. जी मुलं कमी शिकलेली आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे स्पेशली हे. ज्या मुलांचं शिक्षण चांगले झालेलं आहे त्यांच्यासाठी भरपूर प्रमाणात स्थळ आहे. त्यांच्या स्वतःला त्यांना चॉईस राहते, त्यांच्यासाठी भरपूर मुलींची स्थळ उपलब्ध मिळतात. ज्या मुली चांगल्या शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी भरपूर प्रमाणात स्थळ उपलब्ध आहेत. फक्त ज्या मुलींचे तर वय वाढलेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 1990च्या ज्या मुली पुढे गेलेल्या आहेत, 88, 87, 85, त्या आणि उच्च शिक्षित मुली असतात त्या सगळ्या राहिलेल्या, त्या मुलींसाठी फक्त कमी प्रमाणात स्थळ उपलब्ध राहतात. कारण आज जास्त शिकलेल्या मुलांची संख्या कमी आहे मुलींच्या तुलनेमध्ये. त्यामुळे ज्या मुलींचे वय आज वाढलेले आहेत त्यांनी फक्त कुठंतरी निर्णय योग्य घ्यावा आणि लग्नासाठी डिसिजन लवकरात लवकर घ्यावा. ज्या मुली 1997च्या खाली आहेत त्यांच्यासाठी भरपूर प्रमाणात त्यांना चॉईस आहे, भरपूर प्रमाणात स्थळ उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनी नक्कीच चांगली प्रकारे स्थळ पाहू शकता. पण लग्न ठरवण्यासाठी तुम्हाला मी महत्त्वाची टिप देतो की आपल्याला एक्झॅक्टली स्थळ कसं हवं आहे हे जर का आपलं ठरलं असेल ना तर नक्कीच आपल्याला एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा बायोडाटा आल्यानंतर निर्णय घ्यायला खरोखरच खूप सोपं जातं. तर अशाच प्रकारे मराठा समाजातील वधूवरांची स्थळे पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीचं कोणीही मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक चांगलं 100% विश्वसनीय आणि रजिस्टर वधूवर केंद्र शोधत असतील तर नक्कीच आपल्या वधूवर केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना जर का खात्री नसेल तर सुरुवातीला आपण त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करू आणि त्यांना जर का योग्य वाटलं तर ते आपल्या ग्रुपमध्ये स्थळे पाहतील. त्यांना स्थळे पाहायला मिळतात, फक्त त्या मुलीचे नंबर्स त्यांना दिले जात नाही. त्यांना जर का योग्य वाटलं तरच ते आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करू शकतात. त्यामुळे फसवणूक होण्याचाही काहीही चान्सेस नसतात. तुम्हाला पहिल्यांदा जर का हवं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या डेमो ग्रुपला ऍड व्हा आणि ऍड झाल्यानंतर तुम्हाला जर का योग्य वाटली स्थळ किंवा आपल्यासाठी मिळतील मोठी स्थळ येतात तरच तुम्ही नाव नोंदणी करा. तुमचं जर का ग्रॅज्युएशन झालेलं असेल, चांगलं शिक्षण असेल, आपली वेबसाईट आहे शिवराजमराठा.com. त्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा. वेबसाईटवरती तुम्हाला ऑलरेडी मुलांची स्थळे दिसतात. तुम्ही स्थळे पहा. त्यामध्ये फक्त तुम्हाला नंबर मिळत नाहीत आणि तुम्हाला जर का वाटले की आपल्याशी मिळती स्थळं आहेत तर तुम्ही नाव नोंदणी करा.
आपण 100% ट्रान्सपरन्सी मेंटेन केलेली आहे, पारदर्शकता मेंटेन केलेली आहे, की जेणेकरून कोणाची फसवणूक ही झाली नाही पाहिजे. आधी तुम्ही स्थळे पहा आणि तुम्हाला जर काही योग्य वाटलं तरच तुम्ही नोंदणी करा. हा आमचा एक सरळ आणि सोपा आमचा काम करण्याचा मार्ग आहे. आमचा तो हेतू आहे की कोणालाही फसवायचं आपल्याला नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हालाही फसायचं नाही. कारण बरेच पालक म्हणतात की आम्ही बऱ्याच ठिकाणी फसलोय. आता तुमची जी काही फी असते ती आम्ही लगेच जुळवून देतो. तर ते होत नाही. कारण बऱ्याच जणांशी मी सुरुवातीच्या काळामध्ये मी तसं करून पाहिलं होतं. पण लोक लग्न झाल्यानंतर त्यांचं काम झालेलं असतं, पण लोक पैसे अजिबात देत नाहीत आणि आपल्याला पण तेवढा वेळ नसतो की त्यांच्या घर जाऊन पैसे मागत बसायला. त्यामुळं मी त्या भानगडीत पडत नाही. आपल्या इथेही बराच आम्हालाही भरपूर खर्च असतो. ऑफिसेस आहेत, खर्च आहे. आपल्या इथे बराचसा स्टाफ आहे. आम्हाला त्यांचे पेमेंट्स वेळेवर करावे लागतात. इतर भरपूर आज खर्च वाढलेला आहे. त्यामुळे त्या भरोश्यावर मी बसू शकत नाही की लग्न झाल्यानंतर पैसे देणं. ते आपल्याकडे ती पॉलिसी नाहीये. त्यामुळं जी काही फी आहे आमची तुम्ही भरून आपल्या इथे नावाने करू शकता. त्यामध्ये आम्ही तुमच्या लग्नासाठी 100% प्रयत्न नक्कीच करू. 100% गॅरंटी लग्न होईलच काहीची घेतली जात नाही. पण 100% प्रयत्न जे काही आम्ही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आमच्या इथे प्रयत्न नक्कीच होतात. धन्यवाद. जय शिवराय.